दिवाळीचं भरपूर गोडधोड खाऊन झालं आहे, वेगवेगळे पदार्थ खाऊन झालेत. आता वेळ आली आहे काहीतरी हलकं-फुलकं खाण्याची. पण रात्रीच्या वेळी भाजीपोळी म्हटलं की नको वाटतं. त्यात पालकाची भाजी असेल तर लहान काय मोठेसुद्धा नको म्हणतात. मग मी काय करते, दरवेळीचा माझा ठरलेला पदार्थ असतो तो म्हणजे पालकाचे पराठे. फक्त त्याची पद्धत वेगवेगळी असते. तर आजचे पराठे बनवण्यासाठी मिक्सरमधनं पालक चांगली बारीक वाटून घेतली. अर्धा जुडी पालक होती, स्वच्छ धुवून घेतली. मिक्सरमधनं थोडंसं पाणी टाकून त्याची प्युरी तयार करून घेतली आणि पराठीमध्ये ही प्युरी काढून घेतली. आता याच्यात 10 पराठे बनतील एवढं गव्हाचं पीठ घेतलं. त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ, अर्धा चमचा जिरं, आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट, थोडासा जो घरचा मसाला असतो तो टाकला आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा ओवा, 2 चमचे तीळ किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपण हे सगळे मसाले ॲड करू शकतो. अगदी किंचितसं हिंग आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं. आता 2-3 चमचे यात तेल टाकून घेतलं. आपला पोहे खाण्याच्या चमचाचा अंदाज मी इथे सांगितला आहे आणि हे सगळं चांगले एकजीव करायचं. आता ही जी पालक प्युरी होती ना, ह्यातच हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. अगदीच आवश्यकता वाटली तर तुम्ही यात थोडंसं पाण्याचा वापर करू शकतात. पीठ मळून झालेलं आहे. आता यावरती पुन्हा 1 चमचा तेल टाकायचं आणि ह्या तेलामध्ये हे पीठ 5 मिनटं चांगलं मळून घ्यायचं. जर तुम्हाला ही स्टेप स्किप करायची असेल तर हे पीठ 5-6 मिनटं छान सेट होण्यासाठी ठेवून द्या आणि त्यानंतर तेल लावून मळून घ्या. आता पीठ तयार झालं, याचे पराठे बनवायला घेऊ. आजचे पराठे जे मी बनवणार आहे ते अगदी पातळ असे बनवणार आहे. हे पराठे आपण आपल्या आवडीप्रमाणे अगदी पातळ म्हणा किंवा जाड असे बनवू शकतो. तर मी आपल्या चपात्या जशा बनवतो आपण त्याच पद्धतीने आजचे पराठे बनवते. तर पराठा बनवण्यासाठी एक छोटा गोळा घेतला, तो चांगला मळून घेतला. त्यानंतर पीठ लावून त्याची छोटी पुरी लाटायची आणि नंतर तेल लावून पूड बनवून घ्यायची. अगदी आपली चपाती असते तसंच. आणि आता चपातीप्रमाणेच हे मी लाटून घेते. फक्त चपातीपेक्षासुद्धा मी पातळ असा हा पराठा लाटून घेणार आहे. तर आता हा पराठा लाटून होतोय तोपर्यंत तुम्ही अजून कोणकोणत्या पद्धतीने पालकाचे पराठे बनवता हे माझ्याशी नक्की शेअर करा. मी तर ही प्युरी बनवून पराठा बनवते, त्यानंतर पालक बारीक चिरून पराठा बनवते, वेगवेगळे पिठं वापरून हा पराठा बनवते. तुम्ही ह्याच्या कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धती वापरतात हे मला ऐकायला नक्की आवडेल. चला, आपला पराठा इथे लाटून झाला आहे, हा आता भाजून घेऊ. पराठा भाजण्यासाठी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला. तवा मध्यम गरम झाला, त्यावरती थोडंसं तेल पसरून घेतलं. कारण लोखंडी तवा आहे, डायरेक्ट हा पराठा टाकला तर पराठा तव्याला चिकटू शकतो. आता हाय फ्लेमवरती मी हा पराठा भाजून घेते. कारण पराठा पातळ आहे, लो फ्लेमवरती किंवा मिडियम फ्लेमवरती भाजला तर तो कडक होण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी हाय फ्लेमवरती आलटून पालटून हा पराठा भाजून घेतला. आता हा पातळ पराठा असल्यामुळे पराठा भाजायला वेळ अजिबात लागत नाही आणि शिवाय लाटायलाही वेळ लागत नाही. त्यामुळे जेव्हा आपल्याला घाई गडबड असेल तेव्हा आपल्याला पराठे बनवायचे असेल तर असे पातळ पराठे बनवायचे. तर हे पहा, दोन्ही बाजूने आलटून पालटून पराठा छान भाजून घेतला. त्यावरती आवश्यकतेप्रमाणे तेल, तूप किंवा बटर टाकून आपण हा भाजून घेऊ शकतो. आता इथे हा पराठा तयार झाला आहे. ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे पराठे बनवून घेतले. पण हा पराठा म्हटला म्हणजे आमच्याकडे एक फेवरेट अशी चटणी असते. ही चटणी मी मागे एकदा मेथीचे पराठे दाखवले होते, त्यासोबतही शेअर केली होती. तरीसुद्धा आज तुमच्याशी परत ही रेसिपी शेअर करते. सगळ्यात आधी तर कांदा अगदी बारीक चिरून घेतला. त्यानंतर एका भांड्यामध्ये अर्धा मोठी पळी तेल घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं. जिरं चांगलं तडतडू द्यायचं. मग यात बारीक चिरलेला कांदा टाकला. आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा छान सोनेरी रंगावर परतून झाला की त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे मसाले टाकायचे. जसं की अर्धा चमचा मी इथे हळद टाकली आहे, अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट टाकलं. त्यासोबतच जो आपला घरचा काळा मसाला असतो किंवा घरचा जो मसाला असतो तो इथे थोडासा टाकला आहे. अगदी किंचितसा नाही टाकला तरी चालतो. आणि अगदी किंचित असं हिंग. हे सगळं तेलामध्ये परतून घेतलं. त्यानंतर यात अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. आता आपल्याला ही चटणी किती बनवायची आहे त्या अंदाजाने आपण इथे पाणी ॲड करू शकतो. मी इथे 4 लोकांसाठी ही चटणी बनवते तर साधारण पाऊण ग्लास पाणी टाकलं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हाय फ्लेमवरती हे पाणी उकळून घ्यायचं.
आता हे पहा, पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे साधारण 4 ते 5 चमचे आणि हे चांगलं उकळलं गेलं की गॅस लो करायचा। आता लो फ्लेमवरती आपल्याला ही जी चटणी आहे ती थोडीशी घट्ट होईपर्यंत उकळून घ्यायची आहे। आता ही जर तुम्हाला अजून जास्त घट्ट हवी असेल तर शेंगदाण्याचं कूट तुम्ही इथे जास्त प्रमाणात टाकू शकतात किंवा पाण्याचं प्रमाण कमी करू शकतात। तर आमच्याकडे ही अशी थोडीशी पातळ असलेली चटणी आवडते, तर त्या अंदाजाने मी ही चटणी बनवली आहे। आता चटणी तयार आहे, पराठा तयार आहे। मुलीला पालकाची भाजी खायची नव्हती, पण ग्रीन पराठा आहे म्हटल्यावर तिला लगेच खावासा वाटला। तर मग ही होती आजची अगदी साधी सोपी अशी रेसिपी। तुम्हाला ती कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।